विक्रमगड तालुक्यातील आलोंडे येथील विक्रांत किशोर ठाकरे वय 24 या तरुणाची सरकारी नोकरीच्या आमिषाने झालेली आर्थिक फसवणूक अखेर त्याच्या मृत्यूनंतर उघडीस आली आहे। या प्रकरणी मृत विक्रांतची बहीण मयुरी ओमकार लाटे हिने बोईसर पोलीस ठाण्यात सौरभ बाप्पा या युवकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत हा आलोंडे येथील इस्टीम इंडस्ट्रीजमध्ये काम करत असे। आई कामिनी यांच्यासोबत राहून काम करत होता। आपल्या चुलत आत्ते भाऊ मोहित पवार यांच्या माध्यमातून 2023 साली बोईसर येथे सौरभ बाप्पा यांच्याशी त्याची ओळख झाली। शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखपदी असताना सौरभ बाप्पा यांनी स्वतःची मंत्रालयीन मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत विक्रमला क्लर्क पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते। अखेर सातत्याने होणारी फसवणूक व मानसिक तणावामुळे विक्रांत 21 मार्च 2024 रोजी बोईसरहून घरी परतताना सज्जन येथे मोटरसायकल अपघातात मृत्युमुखी पडला। भावाच्या मृत्यूनंतरही सौरभ बाप्पांनी पैशाची परतफेड केली नाही, उलट खात्यात शिल्लक रक्कम नसलेल्या धनादेशाद्वारे उडवाउडवी सुरूच ठेवली। शेवटी न्यायासाठी लढण्याचा निर्धार करत मृत विक्रांतची बहीण मयुरी हिने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अश्वर तपास करत असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 316(2) व 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा फसवणुकीमुळे सर्वसामान्य तरुणांचे आर्थिक नुकसान तर होतेच, परंतु मानसिक तणावामुळे जीव गमावण्यापर्यंतची वेळ येते, ही बाब या घटनेतून स्पष्ट झाली आहे। क्लर्क म्हणून नोकरी देऊ असं सांगून त्याला तिथे एकदा दोनदा घेऊन पण गेला, तिथला पास तयार करून दिला। तिथल्या साहेबांचा PA आहे, त्याच्या नावाचं त्यांनी पास पण हे दाखवलं, मेसेज दाखवलं की त्याच्याशी माझी ओळख आहे, त्याच्या नावाखाली त्यांनी त्याच्याकडनं पैसे घेतले की तुला मी नोकरी देतो असं। तुम्हाला नेमकं त्यांनी जेव्हा नोकरी 6 महिने झाले त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारायला लागलो की नोकरीचं काय झालं, कसं झालं, तो आम्हाला इग्नोर करायला लागला। मग आम्ही चौकशी केली त्याच्या नावाची इकडे तिकडे, तर आम्हाला समजलं की तो फ्रॉड आहे असं। मग आम्ही त्याच्याकडनं वारंवार पैशांची मागणी केली, पण त्यांनी आजपर्यंत पैसे दिले नाही, कधी आमच्याशी कॉन्टॅक्ट पण नाही, म्हणजे आम्ही कॉल करायचो तर कधी कॉल नाही रिसीव्ह केले, मेसेज करायचो तर मेसेज पण नाही। आणि माझा भाऊ तर आत्ता नाहीच आहे। भाऊ गेल्यानंतर जेव्हा मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर मला तो बोलतो की माझा तुमच्याशी व्यवहार काहीच झालेला नाही आहे, माझा ज्याच्याशी व्यवहार झाला मी त्याच्याशी बघून घेतो, पण आता माझा भाऊ नाही आहे। मग मीच बोलेन त्याच्या वतीने ना। तुमचा नेमका कसा गेला आपला? भावाला त्यांनी पैसे घेण्यासाठी इकडे बोलवलेला, तो असंच वारंवार त्याला बोलवायचा फसून की तू ये पैसे देतो, तू ये पैसे देतो। त्यांनी 2-3दा चेक पण दिलेले, पण चेक त्यांनी चुकीचे दिले। ते बँकेत टाकायच्या दिवशी त्यांना कॉल करून सांगायचं की चेक टाकू नको, बाउन्स होईल, त्याच्यावर सही चुकली आहे, अमाऊंट चुकली आहे, चेक टाकू नको। अशा वेळेस 3 वेळा त्यांनी ते चेक रिटर्न घेतले आणि जेव्हा त्यांनी लास्ट वेळा पैसे घ्यायला बोलवला तेव्हा माझा भाऊ त्याला भेटून चाललेला आणि तेव्हाच त्याचा ॲक्सिडेंट झाला। गाव माझा न्यूजकरिता सुमित पाटील, पालघर।